पुण्यामध्ये मानवी वस्तीजवळ आलेल्या एका महाकाय अजगराची पुण्यातल्या सर्पमित्रांनी सुटका केली। पुणे जिल्हा व्यापारी आणि सर्परक्षक असोसिएशनच्या सदस्यांना वेल्हे परिसरात आढळलेला हा अजगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलाय। वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने एका दुर्मिळ अजगराला वाचवण्यात आलं। सुटका करण्यात आलेला हा अजगर 12 फूट लांब आहे तर त्याचं वजन 16 किलो आहे। या अजगराविषयी आणखी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। माणसासाठी फारसा धोकादायक नसला तरी अजगर म्हटलं की मनात धस्स होतं। असाच एक अजगर या पुणे जिल्ह्यातल्या सर्पमित्रांनी पकडलाय। आपण पाहतो आहोत की अतिशय महाकाय म्हणावा असा हा प्राणी आहे। सापाचा हा प्रकार आपण याविषयी जाणून घेऊयात या सर्पमित्रांकडून। कुठे हा अजगर सापडला, काय याविषयी माहिती तुम्ही देऊ शकता? वेल्हे परिक्षेत्रामध्ये वस्तीच्या जवळ आलेला हा अजगर होता आणि तिथून कॉल आल्यानंतर आमचे सर्पमित्र सागर सूर्यवंशी, नाना वाडकर आणि शंकर वाडकर हे संस्थेचे पदाधिकारी आहेत। त्यांनी जाऊन हा कॉल केलेला आहे आणि वन विभागाच्या ताब्यात आम्ही आता देत आहोत। काय या अजगराची वैशिष्ट्ये आहेत तुम्ही सांगाल? कुठे हा आढळतो? हा शक्यतो घनदाट जंगलामध्ये जास्त आढळतो, पण खाण्याच्या शोधामध्ये हा माणसाच्या जवळ येऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, माणसाचं आणि ह्याचं जवळ समोर आले तर मग ह्याला हे मारले जाते। भक्ष्याच्या शोधासाठी हा वस्तीच्या जवळ आला होता हा अजगर। सर, आता हा अजगर जो आहे तुमच्या म्हणजे वन विभागाच्या ताब्यात दिला जाणार आहे, पुढे तुम्ही याला कुठे सोडणार आहात वगैरे? साधारण वेल्ह्याच्या पश्चिमेला चांगल्या प्रकारचे जंगल आहे। त्या ठिकाणी त्याला जी काही बक्षीस लागते, भेकर म्हणा किंवा बाकीचे ससा भेकर वगैरे, हे अशा प्रकारचे प्राणी त्याला त्या ठिकाणी खायला मिळतील। त्याच्यामुळे त्याला तिथे धोका, कुठल्याही प्रकारचा धोका नाही। तिकडे मानवी वस्ती कमी आहे त्या भागामध्ये। आता जो हा अजगर आहे